पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं मिशन लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपण मिशन लोकसभा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या 5 वर्षांमध्ये कुठली कामं त्यांच्याकडनं झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। विद्युत निर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प नाशिकमध्ये, परंतु त्याची हेळसांड गेल्या अनेक वर्षांपासून होतीये। तो कायमच दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणजे एकलहरे। 660 मेगावॅटची वीज निर्मिती होणार ते अद्याप आश्वासनच। काय कुठे कमी पडले लोकप्रतिनिधी किंवा आपण काय कुठे कमी पडलं सगळं? एकलहरा विद्युत प्रकल्प हा माझ्या मते एक संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो। त्यामध्ये ज्यावेळेस 2010-11 साली याच्या म्हणजे यांची आता 210चे युनिट्स 140चे 2 युनिट्स यांची लाईफ संपत आलेली आणि म्हणून यांच्या रिप्लेसमेंटसाठी 660 हा प्रकल्पला मंजुरी देण्यात आली होती 10-11 साली। परंतु यामध्ये चिमणीची हाईट 280 मीटर असल्या कारणानं व त्या ठिकाणी संरक्षण खात्याचा एअरपोर्टमध्ये गांधीनगरचा एअरपोर्ट त्या फनेल एरियामध्ये ती चिमणी येत होती आणि म्हणून केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याअंतर्गत त्याला ती NOC मिळत नव्हती। आपण त्यावेळेस या संदर्भामध्ये आपण केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याच्या मार्फत ह्या चिमणीची हाईट आधुनिक पद्धतीने कमी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली। त्या मागणीला यश देखील आलं आणि आता ती जे 150 मीटरच्या हाईटच्या ऐवजी 100 मीटरच्या हाईटमध्येच त्या ठिकाणी ती केली जाणार आहे आणि म्हणून केंद्र शासनाच्या मार्फत त्या प्रकल्पाची जी खऱ्या अर्थाने इतक्या वर्षापासूनची रखडलेला विषय होता तो मार्गी लागलेला आहे। परंतु आता हा जो विषय आहे हा राज्य शासनाकडे आहे। राज्य शासनाने जर ठरवलं तर हा प्रकल्प होऊ शकतो। तर त्यासाठी खरं तर त्याची गरजही यामुळे आहे की आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठलीही वीज निर्मिती केली जात नाही। आजही अनेक ठिकाणी लोड शेडिंग आहेत। एकीकडे शासन सांगतंय आमच्याकडे खूप वीज निर्मिती झाली आणि आम्हाला आज त्याची आवश्यकता नाही, परंतु आजही लोड शेडिंग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपली देखील या ठिकाणी राज्य शासनाकडे ऊर्जा मंत्रालयामध्ये कायम आपण त्या माध्यमातून विषय मांडत आलेलो आहे की आपण ज्याही या PSUs आहेत सरकारी तर याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने ज्याप्रमाणे इतर दुसऱ्या खाजगी कंपन्या वीज निर्मिती करतात त्याच प्रकारची जर पद्धत आपण आपल्या या प्रकल्पांना दिली तर निश्चितच आपण त्यांच्या बरोबरीने उत्पादन खर्चामध्ये राहू शकतो आणि म्हणून यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत। तोपर्यंत 210चे जे 2-3 युनिट्स आहेत याला आधुनिकीकरण करून तातडीनं याची जी क्षमता आहे तिची लाईफ वाढवण्याचं यावी त्यांनी देखील या संदर्भामध्ये आपण लवकरच उकईप्रमाणे या ठिकाणी 210चे 3 युनिट्सचं आधुनिकीकरण करू अशा प्रकारची ग्वाही ऊर्जा मंत्रालयाने त्या ठिकाणी दिली आणि 660 प्रकल्प हा देखील निश्चित त्या ठिकाणी होणार यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करत आहोत। नक्कीच जेव्हा खासदारांचं वेतनवाढीचा निर्णय झाला संसदेमध्ये त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप जनतेमधनं आले, आपणही त्यात भरडले गेला होतात, परंतु कशी बगल दिली मग या सगळ्या विषयाला? ज्यावेळेस वेतनवाढी संदर्भामध्ये संपूर्ण खासदारांचा पगार हा दुप्पट होणार ज्यावेळेस ह्या विषयाची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये झाली तर आपण तातडीनं अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना त्यावेळेस आमचं सेशन चालू नव्हतं आणि त्यावेळेस तातडीनं पत्रव्यवहार करून आमचं वेतन वाढू नका, परंतु आमचा जो स्थानिक विकास निधी आहे तो दुप्पट करा किंवा तिप्पट करा। त्याचं कारण असं होतं की जर आपण आज बघितलं तर नाशिक लोकसभेचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ 455 गावं आहेत, 1 महानगरपालिका, 4 नगरपालिका आणि 1 देवळाली कॅन्टोन्मेंट आणि जर आपल्याला निधी बघितला अतिशय तोकडा असा निधी त्या ठिकाणी मिळत असतो म्हणजे 5 कोटी रुपये 1 वर्षाला आणि 5 वर्षाला 25 कोटी रुपये। आपण जर राजकीय गणित पाहिलं तर 40% मतदार हे ग्रामीण भागातले आणि 60% मतदार हे शहरी भागातले आणि 25 कोटी निधी जर आपण ग्रामीण भागाला म्हणजे 40% मतदारांना जरी द्यायचं ठरवलं तरी 25 कोटी भागिले 455 जर केलं तर 5,49,450 रुपये असा आकडा येतो। त्यावरती 1 रुपया देखील देता येत नाही आणि त्यानंतर महानगरपालिका, 4 नगरपालिका आणि 1 देवळाली कॅन्टोन्मेंट तिथं 4 आणे सुद्धा देता येत नाही।
आणि म्हणून आपण त्यावेळेस वेतनवाढीला विरोध केला होता की वेतन वाढवण्यापेक्षा आपण आमचा स्थानिक निकास निधी वाढवा, जेणेकरून ज्या आशेने जनता आम्हाला मतं देत असतील तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांचं एखादा विषय मार्गे आमच्याकडून लागावा ह्या अपेक्षेने ते मतदान करत असतात आणि म्हणून वेतनवाढ नको त्यावेळेस आपण आपला हा विषय त्या ठिकाणी उपस्थित केला होता. नाशिक एक धार्मिक नगरी आहे, मंदिरांची नगरी, आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये भरतो तो कुंभमेळा. हा कुंभमेळा जागतिक दर्जाचा व्हावा, जागतिक लेवलवर जावा यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, परंतु त्यात कुठेतरी कमी पडलं आपण असं वाटतंय, किंवा काय उपाययोजना अजून व्हायला हव्या होत्या? नाही, आपल्या नाशिक संपूर्ण भारतभरामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा होत असतो आणि त्यामध्ये आपण निश्चितच भाग्यवान आहोत की नाशिकमध्ये कुंभमेळा दर 12 वर्षाने होतो. आपल्याकडे नाशिकला ज्यावेळेस 15-16मध्ये कुंभमेळा झाला, परंतु तो झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडं त्र्यंबकेश्वरच्या ट्रस्टी ललिता शिंदे यांनी एक सूचना त्या ठिकाणी केली होती की आपल्या या भारतातला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि याला जागतिक दर्जा मिळणं अपेक्षित आहे. त्यामध्ये आपण सकारात्मकपणे त्याची दखल घेऊन तातडीनं त्यावेळेस आता सांस्कृतिक मंत्री नामदार महेश शर्मा यांची भेट घेतली. या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केली की आपल्या भारतातील सिंहस्थ कुंभमेळा हा सगळ्यात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी लाखो साधू संत, करोडो भाविक या ठिकाणी विनामंत्रित सहभागी होत असतात आणि ही संस्कृती ही आपल्या हिंदुस्थानाची सगळ्यात मोठी संस्कृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर याला एक जागतिक दर्जा मिळणं अपेक्षित आहे आणि त्यावेळेस आपण याची शिफारस आपण युनेस्कोमध्ये करावी अशा प्रकारची ज्यावेळेस विनंती केली, त्यांनी त्या समितीला तशा प्रकारचे आदेश दिले की यांच्या या कुंभमेळ्या संदर्भातले सर्व पुरावे आपण त्या युनेस्कोला देऊ आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची चाचणी केल्यानंतर ते जाहीर करतील अशा प्रकारची आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिल्यानंतर आपण स्वतः त्या समितीच्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आपले सर्वच पुरावे त्यांना दिलेत. त्यांनी पॅरिसला या युनेस्कोच्या लिस्टमध्ये तो प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला आणि त्याला मागच्या ऑक्टोबरमध्ये त्याला मान्यता देखील मिळाली आणि आपला सिंहस्थ कुंभमेळा हा आता जागतिक दर्जाचा उत्सव म्हणून आता यापुढे म्हणजे आता येणाऱ्या प्रयाग या ठिकाणी तो साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये निश्चितच बाहेरच्या ज्या संस्था आहेत त्यांची निश्चित मदत लाभेल व त्याचबरोबर या आपल्या भारताची संस्कृती संपूर्ण विश्वभरामध्ये पोहोचेल आणि संपूर्ण विश्वातले इतर देशातले भाविकसुद्धा त्या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या हा सिंहस्थ कुंभमेळा आपल्या अधिक चांगल्या प्रकारे साजरा केला जाईल. नाशिक ही धार्मिक नगरी, कुंभमेळ्याची नगरी म्हणूनही ओळखली जाते, परंतु आपण म्हटलात युनेस्कोपर्यंत तिला पोहोचवलं आहे, परंतु कायमस्वरूपी कुंभमेळ्याचं पर्यटन नाशिकमध्ये विकसित नाही होऊ शकत का? निश्चित या ठिकाणी जसं इतर कुंभमेळ्याच्या ठिकाणी आरती प्रत्येक वेळेस केली जाते, म्हणजे तो एक धार्मिक टच कंटिन्यू ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. निश्चितच गोदावरी या ठिकाणी सुद्धा गोदावरी तीरीसुद्धा आपल्या या ठिकाणी आरती होणं निश्चितच अपेक्षित आहे आणि निश्चित त्यासाठी आपण प्रयत्न करू. नक्कीच, कारण रामायण आणि वनवासाचा स्वतः श्रीरामांचा काळ हा सर्वात जास्त नाशिकमध्ये गेलेला आहे. त्यातूनच नाशिक हे जगाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे, परंतु तसं काही वातावरण पर्यटनाच्या बाबतीत दिसत नाही. त्यासाठी काही आणखी नवीन उपाययोजना किंवा काही नवीन संकल्पना आपल्या डोक्यात आहे का? प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून आपण नेहमी संबोधित असतो आपण सर्वच नाशिककर, परंतु आपण आज जरी बघितलं तरी आपण सर्वच नाशिककरांना प्रभू रामचंद्रांची कुठली स्थानं आहेत हे देखील बऱ्याचशा आपल्याच नाशिकमध्ये माहिती नाही आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांचं ज्या ठिकाणी म्हणजे इतिहास नोंदवला गेलेला असेल अशी सर्वच स्थळं विकसित होणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस केंद्र शासनाने रामायण सर्किट या स्वदेश दर्शन या योजनेअंतर्गत ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस महाराष्ट्रामधून नागपूर आणि नाशिकची निवड केली गेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या नाशिकमध्ये जरी प्रभू रामचंद्रांचा जन्म हा अयोध्येमध्ये झाला, परंतु त्यांचा जास्त कार्यकाळ हा नाशिकमध्ये गेलेला. या ठिकाणी जटायूचं युद्ध टाकेजलं झालं, या ठिकाणी सीता गुफा असेल, या ठिकाणी रामकुंड असेल, त्यानंतर
त्यानंतर लक्ष्मण कुंड असेल, त्यानंतर रामसृष्टी असेल, त्यानंतर रामशेत किल्ला असेल, त्यानंतर अंजनेरी असेल, त्यानंतर तीर्थ शुक्ला असेल, त्यानंतर कावणई असेल जिथं प्रभू रामचंद्रांची आणि प्रभू शंकरांची त्या ठिकाणी भेट झाली होती. असे अनेक ठिकाणे या ठिकाणी इतिहासामध्ये नोंदली गेलेली. तर आपण ज्यावेळेस या योजनेची घोषणा झाली तर आपण त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्याची तांत्रिक सल्लागार नेमणूक झाल्यानंतर आपण त्या तांत्रिक सल्लागाराबरोबर आपण या सर्वच ठिकाणांना स्वतः भेट दिली. या संपूर्ण ठिकाणी गेल्यानंतर आपण या ठिकाणी ज्या सुविधा या सर्वच भक्तांना लागतात, अशा सर्वच पर्यटकांना लागतात, अशा सूचना स्थानिक नागरिकांकडून त्या ठिकाणी घेतल्या आणि तसा आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यासाठी जवळजवळ 80 कोटी रुपये प्रस्तावित आहे. आपण नुकतीच आता पर्यटन मंत्री अल्फान्सो यांना देखील या गोदा घाटा या ठिकाणी जवळजवळ 111 फुटाच्या प्रभू रामचंद्राची, सीतामाईची आणि लक्ष्मणांची, लक्ष्मणांची त्या ठिकाणी एक मूर्ती असावी जेणेकरून संपूर्ण त्या गोदा घाटामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार होईल, अशा प्रकारची सूचना देखील केलेली आहे. लवकरच या रामायण सर्किटच्या या प्रकल्पाला देखील मान्यता मिळेल आणि मला असं वाटतं का ही सर्व स्थळं विकसित झाली तर निश्चितच पर्यटकांची ओघ या ठिकाणी निश्चितच वाढेल. बरोबर, नक्कीच. या सगळ्या संदर्भात अनेक ऐतिहासिक मंदिरं नाशिकमध्ये आहेत. या ऐतिहासिक मंदिरांचं जतन, संरक्षण आणि पुरातत्व विभागाकडून त्यांची डागडुजी ही कायमस्वरूपी होणं गरजेचं आहे. परंतु अनेक मंदिरं ही आजही खितपत पडली आहेत. तिथे वेगळं चित्र पाहायला मिळतं जे आपण आता कदाचित बोलू शकत नाही. अशी अनेक मंदिरं आहेत नाशिकमध्ये. तर या मंदिरांच्या बाबतीत काही ठोस उपाययोजना? आपल्याकडं जर तसं बघितलं तर 1800 सालामधलं आपण सुंदरनारायण मंदिर असेल, त्या सुंदरनारायण मंदिरसुद्धा पेशवाई काळातलं ते मंदिर आहे आणि गेले हजारो वर्षापूर्वीचं ते मंदिर आपण त्याला त्याची त्या दगडांची झीज झाली होती. ही राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडं त्याचं जतन होतं आणि म्हणून त्यांच्या निदर्शनाच आपण तो विषय आणल्यानंतर त्यांनी त्यावरती जो 12.5 कोटी रुपये मंजूर केले. आज देखील त्या कामाचा शुभारंभ युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्य साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी केला गेला होता. आज ते काम प्रगतीपथावर आहे. तसेच आपण हेमाडपंथी मंदिरं, अंजनेरी या ठिकाणी जवळजवळ 16 हेमाडपंथी मंदिरं आहेत. ते सुद्धा हजारो वर्षापूर्वीच आहेत. त्या ठिकाणी चक्रधर स्वामी महाराजांचा देखील वास त्या ठिकाणी होता आणि या मंदिरं जवळजवळ 1916 साली राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली गेली होती. परंतु 100 वर्षामध्ये यावरती एकही रुपया खर्च करून त्याचं जतन केलं गेलं नव्हतं आणि म्हणून दुर्दशा त्या ठिकाणी झाली होती. आपण केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे तो विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आज त्या ठिकाणी बऱ्याचशा कामांना मान्यता देखील मिळाली. काही कामं सुरू आहेत परंतु त्या ठिकाणी पुरातत्व विभागाकडे मॅनपॉवर कमी असल्या कारणानं त्या कामाची गती स्लो आहे. ते कामं आउटसोर्स केल्या जात नाहीत आणि म्हणून आपण आजही केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून या कामाला गती येण्यासाठी प्रयत्न करतोय. निश्चितच ही जुनी जेवढी धार्मिक स्थळं म्हणजे आपलं नाशिक हे धार्मिक स्थळ म्हणून संपूर्ण प्रसिद्ध, इथं मंदिरांचं शहर म्हणून नाशिक ओळखलं जातं आणि म्हणून या सर्वच जे पुरातत्व काळातली जेवढी मंदिरं आहेत याचं संवर्धन केलं जावं यासाठी आपण निश्चित लक्ष देत आहोत. नक्कीच तुमच्या या बोलण्यातनं धडपड लक्षात येते. परंतु ज्या अंजनेरी गावातल्या हेमाडपंथी मंदिरांबद्दल आपण उल्लेख केला, ज्या अंजनेरी गावाचा उल्लेख केला, हे गाव आपण स्वतः दत्तक घेतलं आहे परंतु ह्या गावाचा विकास हवा तसा झालेला नाही आहे. हा आरोप थेट आहे अंजनेरीच्या गावकऱ्यांचा किंवा अंजनेरीच्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या नागरिकांचा. संसद आदर्श ग्राम योजना ही केंद्र शासनाची जी ग्रामविकासाची संकल्पना जी होती त्यामध्ये ज्यावेळेस प्रामुख्याने ज्यावेळेस संसद आदर्श ग्राम योजना हा विषय याची घोषणा केंद्र शासनाकडून झाली त्यावेळेस निश्चितच आपल्याला पण कुठलं गाव निवडावं हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी होता. परंतु अंजनेरीची ओळख ही संपूर्ण देशभरामध्ये आहे आणि म्हणून आपण त्या गावची निवड देखील त्या ठिकाणी केली आणि त्या संसद आदर्श ग्राम विकासाला एक व्हिलेज डेव्हलपमेंट प्लान
त्याचा आराखडा देखील तयार करण्यात आला. त्यापैकी काही कामं जवळजवळ 40-45% कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. परंतु त्याही वेळेस आपण संसदेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की ज्या वेळेस आपण एखादं गाव निवडतो तर त्या गाव निवडल्यानंतर जसं आपण त्या गावाच्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ते प्राधान्य देत असताना एकतर त्या कामांसाठी एक विशेष निधी किंवा एक सोर्स द्यायला शासनाने पाहिजे किंवा ज्या ज्या विभागामध्ये जे जे प्रस्तावित कामं असतील त्यांना प्रथम प्राधान्य द्यावं अशा प्रकारची सूचना देखील आपण संसदेमध्ये केली होती. परंतु त्यावरती अंमलबजावणी झाली नाही. निश्चितच जर आपल्याला आदर्श गावं घडवायची असतील तर निश्चितच त्याच्यासाठी एक वेगळा सोर्स आणि वेगळी त्या विभागाच्या मार्फत त्यांना प्राधान्य मिळणं अपेक्षित आहे. तरच आपण तसं त्या म्हणजे सांसद आदर्श ग्राम त्या ठिकाणी गाव आपण करू शकतो. त्याचबरोबर या संकल्पनेमागे लोकसहभाग देखील अधिक महत्त्वाचा आहे आणि म्हणून लोकांनी सहभागी होऊन इतर जे विषय असतील त्यामध्येही सहभागी होऊन जर त्यांनी ते केले तर मला असं वाटतं की निश्चितच एक चांगलं आदर्श गाव निर्माण करण्यासाठी त्यामध्ये निश्चित मदत होणार आहे. नक्कीच. म्हणजे अंजनेरीकर पुढच्या काही काळामध्ये आदर्श ग्राम हे अनुभवतील आपल्या माध्यमातून ही आशा करायला हरकत नाही. म्हणजे मी तेच सांगितलं की लोकसहभाग आणि त्याच्यासाठी निधीसाठी वेगळं स्तोत्र. आता लोकसहभाग हा गावकऱ्यांच्या हातात आहे. तसं बघायला गेलं तर लोकसभा सदस्य हा एखाद्या विषयाची निवड करू शकतो. परंतु स्थानिक पातळीवरतून सर्वच ग्रामस्थांची देखील लोकसहभागाची जबाबदारी आहे. तसंच दुसऱ्या बाजूने शासन म्हणून ज्यावेळेस त्या गावांच्या विकास कामांसाठी निधी देतो त्यासाठी आपल्याला असं वाटतंय का की राज्य शासन कुठेतरी आडवं येते का मग ह्या विकास केंद्र शासन आडवं येण्याचा विषय त्यामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये मुख्यतः या सर्व विकास कामांसाठी एक वेगळा स्तोत्र एक वेगळा फंडिंग असायला पाहिजे. मग याचा पाठपुरावा आपण पंतप्रधानांपर्यंत केलाय का? मग संसदेमध्ये देखील हा प्रश्न आपण उपस्थित केला होता. बरं ठीक आहे. यानंतर वळूयात की आपण जेव्हा खासदार म्हणून निवडून गेलात आणि संसदेमध्ये जाणं येणं वाढलं त्यानंतर अर्थातच नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याशी आपली भेटी झालेल्याच असतील अनेक वेळा. तर या भेटींमधनं काय अनुभव सांगता येतील किंवा नाशिकचं व्हिजन जेव्हा आपण पंतप्रधानांसमोर मांडत होतात तर त्यांच्या काय प्रतिक्रिया येत होत्या हे नाशिककरांना ऐकायला आवडेल. ज्यावेळेस आम्ही आपल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पंतप्रधान मोदी साहेबांना आमंत्रण देण्यासाठी पुरोहित संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत गेलो होतो तर त्यावेळेस आपण त्यांना एक विनंती त्या ठिकाणी केली होती की ज्यावेळेस केंद्र शासन अनेक प्रकल्प राज्यांना मोठमोठे प्रकल्प घोषित करतं परंतु राज्य शासनाचे मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये ही प्रकल्प घेऊन जातात परंतु त्या प्रकल्पांना कुठल्याही पायाभूत जसं त्या प्रकल्पांची योग्यता त्या ठिकाणी असायला पाहिजे परंतु ती नसते आणि म्हणून हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा त्या नागरिकांच्या उपयुक्त येत नाहीत आणि म्हणून ते धुळखात पडलेले असतात आणि म्हणून त्यावेळेस पंतप्रधानांनी मला प्रश्न उपस्थित केला होता की यावरती आपण काय करायला पाहिजे हमने क्या करना चाहिए. तो मैं त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की साहब जब आप लोग ये प्रोजेक्ट्स जब कोई स्टेट को अनाउंस करते हो तो तभी जैसे कि आपने स्मार्ट सिटीज़ के लिए दैट विल बी सिलेक्टेड ऑन ओनली मेरिट बेसिस एंड नॉट ऑन एनी रिकमेंडेशन. जैसे कोई सिफारिश करे उसके बगैर मेरिट देखा जाएगा उसका. तो वैसे अगर मेरिट के हिसाब से अगर वो प्रोजेक्ट्स वहाँ पे लाए जाएंगे तो निश्चित रूप से मुझे ऐसा लगता है कि उसकी योग्यता और वो प्रोजेक्ट ज़्यादा से ज़्यादा लोगों के उपयुक्त होने चाहिए. तर त्यावेळेस पंतप्रधानांनी अक्षरशः माझ्याकडे असं बोट करून सांगितलं होतं की बहुत भारी आइडिया दिया बोले आपने मुझे. त्याचं म्हणे कि जब हम लोग कोई प्रोजेक्ट कोई स्टेट के लिए अनाउंस करते तो 10 मिनिस्टर्स आके बैठते और एक तो दो तो 9 नाराज हो जाते और आपने ऐसा हमने आइडिया दिया है कि सबकी नाराजगी दूर हो जाएगी. तर अशा प्रकारच्या भावना त्यांनी त्यावेळेस हा एक चांगला अनुभव गाठीशी व्यक्त केला होता. परत त्या मागचा उद्देशही आपला एक स्पष्ट होता की नाशिकवरती जे काही अन्याय त्या ठिकाणी झाला होता म्हणजे आपण जर बघितलं एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हा जो मोठा प्रकल्प होता त्यासाठी नाशिक
लोकेशन हे इलिजिबल होतं परंतु हा प्रकल्प नागपूरला पळवण्यात आला. बरोबर. केंद्र शासनाने या राज्य शासनाच्या 3 लोकेशन्स 3 किंवा 4 लोकेशन्स द्यावीत अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या. आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो देखील होतो. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाशिकचं नावसुद्धा आम्ही शिफारस करणार आहोत, परंतु नाशिक हे कॉम्पिटिशनमध्ये कदाचित पुढे गेलं असतं आणि म्हणून त्यांनी कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही याचं नाव न देता केवळ नागपूरची शिफारस त्या ठिकाणी केली. त्याचबरोबर दुसरा प्रकल्प एम्स नायपर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च सेंटर यामध्ये सुद्धा आपल्या नाशिकवरती अन्यायच झाला. त्यामध्ये आपण जर आपल्या रिजनमध्ये बघितलं तर 57 कॉलेजेस आहेत. ग्लॅक्स्को, त्यानंतर मायलॉन अशा मोठमोठ्या कंपनीज, मेडिसिनच्या कंपनीज देखील आहेत. आणि त्यानंतर विदर्भामध्ये केवळ 22 कॉलेजेस आणि तिथं मोठ्या कुठल्या मेडिसिनच्या कंपन्या देखील नाहीत. आणि म्हणून तोही प्रकल्प तिकडं नेण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि मुख्य उद्देश या दोन्ही प्रकल्प आपले नाशिक इलिजिबल असताना सुद्धा आपल्यावरती अन्याय झाला आणि म्हणून याला कुठंतरी मेरिट, गुणवत्ता असावी यासाठी आपण तो प्रश्न त्या ठिकाणी पंतप्रधानांशी शेअर केला होता. नक्कीच पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा हा चांगला अनुभव आपल्या गाठीशी आहे. आणि ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी आपल्याला म्हटलं की अरे बहुत अच्छा आयडिया आपने दिया, तसंच नाशिककरांनीही म्हटलं पाहिजे की हां चलो हमने बहुत अच्छा खासदार दिया, ही अपेक्षा आम्ही करूच. परंतु या दरम्यान आपल्यावर आरोप प्रत्यारोप बरेच झाले की केवळ आपण निवेदनं देतात किंवा पुढं कामं मार्गी लागत नाहीत. तर या संदर्भात सगळ्या आरोप प्रत्यारोपांना कसे खोडून काढायला? खरं तर गेले 4.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये संसदेच्या कारभारामध्ये अनेक सेशन्स, प्रत्येक वर्षाला 4 सेशन्स त्या ठिकाणी होत असतात. बजेट सोडून 3 सेशन. आणि मग आज पावे तो मला असं वाटतं का 3-5-15 सेशन्स त्या ठिकाणी झाले. त्यापैकी 2 सेशन्समध्ये कुठल्याही प्रकारचा कारभार त्या ठिकाणी झाला नाही. अनेक वेळेस तहकूब होत असतात आणि इतर वेळेस ज्यावेळेस आपण जनरली आपला स्टार्ट क्वेश्चन असेल, आपले 0 आवर्स असतील, हे लॉटरीच्या माध्यमातून निघत असतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला जी काही संधी मिळाली आणि जे काही विषय आपल्यापर्यंत आले तर ते सगळे विषय मांडण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितच केलेलं आहे. आणि इतरही ज्या ज्या विषयांमध्ये आपल्याला सहभाग घेता येईल त्या विषयांमध्ये आपण सहभाग देखील घेतलेला आहे. आपल्याला ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी आपण अनेक पार्लमेंटरी वर्कच्या संदर्भामध्ये देखील आपण बघू शकतात की अनेक विषय त्या ठिकाणी आपण मांडलेले आहेत आणि खूप कमी वेळ मिळतो. म्हणजे या सेशनमध्ये आता नुकतं जे सेशन जे चाललं आहे त्यामध्ये 2च दिवस सेशन चाललं. म्हणजे आज जवळजवळ 18वा दिवस आहे. 20 दिवसाचं सेशन 2च दिवस चाललं. मग 16 दिवसामध्ये आपण करायचं काय? मग 16 दिवसामध्ये आपण इतर जे विषय, जसं आता रामायण सर्किटच्या विषयासंदर्भात असेल किंवा उडान योजनेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची असेल, असे अनेक विषय, पेन्शन योजनेसंदर्भामध्ये विषय असेल. आता जर आपल्याला तो विषय एखादा मांडता आलाच नाही, परंतु तो विषय आपण त्या मंत्र्यासोबत चर्चा करून देखील सोडू शकतो. असे अनेक विषय आपण, मला असं वाटतं, मार्गी लावलेले आहेत. असं आपण प्रत्येक विषय हा संसदेमध्ये मांडू शकतो, कारण आपल्याला तो वेळ मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे केवळ निवेदन देण्यापुरते खासदार मर्यादित नाही आहेत असं म्हणायचं आपल्याला. निश्चितच आपण अनेक विषय ज्यावेळेस आपल्याला बोलण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी मांडलेलेच, आणि इतर वेळेस प्रत्येक विषय हा मांडू शकत नाही आपण, आणि म्हणून त्या मांडण्याची संधी मिळत नाही. आणि म्हणून ती संधी मिळाली नाही तर आपण मग संबंधित जो काही विषय आपल्या मतदारसंघातला असेल किंवा आपल्या जनतेचा असेल तो आपण संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून देखील अनेक विषय मार्गी लागलेले. शेवटी कुठलाही विषय मला असं वाटतं की त्याचा उपचार आणि त्याचा रिझल्ट हा महत्त्वाचा असतो, आणि आपण रिझल्ट ओरिएंटेड कामं, अनेक कामं त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिकही संपूर्ण नाशिककरांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ही सगळी चर्चा झाली ती नाशिकच्या विकासाची म्हणा किंवा नाशिककरांच्या सुविधांची. परंतु एक थोडासा वेगळा प्रश्न घेतो, तो म्हणजे शिवसेना आणि भाजप हे जे नातं आहे हे थोडंसं विखुरलं जातं आहे असं वाटत नाही आपल्याला? यावर काही आपल्याला बोलावंसं वाटतंय? शिवसेनेचा जन्मच हा मुळात संघर्षातून झालेला आहे. शिवसेनेने जनतेच्या समस्यांसाठी कायम रस्त्यावरती उतरलेली आहे, आणि म्हणून आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी सरकार जमा झालेलो नाही. आमची बांधिलकी ही जनतेची आहे, सत्तेशी नाही, याचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब हे कायम संबोधित असतात. आणि म्हणून आमची जनतेच्या समस्या त्या शिवसेनेच्या समस्या,
आणि म्हणून जनतेच्या समस्येसाठी आम्ही कायम अग्रेसर असणार आहोत. मग आता जनतेच्या समस्यांसाठी शिवसेना एकाकी लढा देणार आहे? ते आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठरवतील. नक्कीच. शेवट करत असताना नाशिक लोकसभा हे मिशन घेऊन आपण मागच्या 5 वर्षांपूर्वी निवडून आलात. काळाराम मंदिरापासून त्याची सुरुवात झाली. तिथं तुम्हाला जो पहिला फोन आला, पहिलं विकास काम म्हणजे ते भगूरचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाडा. तिथून हे सगळं होत असताना आता पुढच्या पंचवार्षिकसाठी काही व्हिजन किंवा नाशिकचं अजून काही व्हिजन किंवा काही अशी कामं बाकी आहेत तुम्हाला असं वाटतंय? खरं तर अद्याप आमच्या मागे दिलेल्या संधीचं खरं तर जे नाशिक पक्षाने जी जबाबदारी दिली आणि तिला साथ देण्याचं काम या नाशिककरांनी केलं, निश्चितच त्यांचं ऋण आपण हे कधी फेडू शकणार नाही असं मी पहिलंही बोललो. आणि जी संधी आपल्याला मिळाली प्रामाणिकपणे सर्वच क्षेत्रामध्ये, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते एअर सर्व्हिसेस असतील, रेल्वेचे विषय असतील, राष्ट्रीय महामार्गाचे विषय असतील, नदीजोड प्रकल्पाचे विषय असतील, शैक्षणिक असतील, आरोग्याच्या संदर्भातले असतील, पर्यटनाच्या संदर्भात असतील, पुरातत्वातले जे विषय असतील, असे अनेक विषयांमध्ये या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. अनेक विषय निकाली देखील लागले, अनेक विषयाला मान्यता मिळून अनेक विषय निकाली लागलेत, अनेक विषय प्रस्थापित देखील आहेत. मला असं वाटतं का आपण या संपूर्ण विकास कामांच्या माध्यमातून केलेली कामं व प्रस्तावित कामं अनेक पेरण्याचं देखील आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. यापुढे मला वाटतं असं वाटतं की पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबच ठरवणार आहेत या पुढची रणनीती, उमेदवारीच्या संदर्भातली रणनीती. परंतु जी काही संधी आपल्याला मिळाली तर निश्चितच एक प्रामाणिक प्रयत्न या नाशिक लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण केलेले आहेत. निश्चित पुन्हा पक्षाने जबाबदारी दिल्यास आणि नाशिककरांनी संधी दिल्यास उर्वरित जो काही विकास आहे तो निश्चितच मार्गी लावण्यासाठी आणि या नाशिकच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रामुख्यानं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, शेती संदर्भामधील अनेक विषय हे मार्गी लावण्यासाठी, कामगारांच्या क्षेत्रामध्ये जे काही विषय असतील असे अनेक विषय पूर्णत्वास नेण्यासाठी आपला एक दिशा निश्चित झालेली आहे. नक्कीच. पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही नाशिकला कुठल्या ठिकाणी बघताय? अगदी थोडक्यात. मला असं वाटतं की मी जसं सांगितलं की आपल्या नाशिकमध्ये नाशिक आपण ज्या वेळेस पुण्याला कंपेअर करतो तर पुण्याच्या दिशेने आपण जितक्या झपाट्याने जाऊ, विकास करू आपल्या नाशिकचा, या मागचा निश्चितच तोच उद्देश असेल. भुजबळांसारखे मातब्बर विरोधक असताना आपण खासदारकीची निवडणूक लढवलीत पण आणि जिंकलीत पण आणि पुढचा 5 वर्षांचा कार्यकाळ देखील घालवला. परंतु नाशिकमधली इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जी डेव्हलपमेंट भुजबळांच्या काळात झाली असं नाशिककर म्हणतात, ती आपल्या काळात तशी झालेली दिसली नाही, हाही एक आरोप आपल्यावर होतो. किंवा एखादी मोठी वास्तू किंवा उड्डाणपूल अशा पद्धतीची काही एखादी मोठी वास्तू नाशिकला मिळाली नाही. मला असं वाटतं यावरती मी जवळजवळ मला असं वाटतं की 35 ते 40 विविध विषयांमध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्या विकास कामांचा पाढा या ठिकाणी वाचून दाखवला. सर्व क्षेत्रामध्ये आपण काय काय काम केलं ते देखील अधोरेखित केलं. त्यामध्ये एअर सर्व्हिसेस, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेचे विषय व नदीजोड प्रकल्प, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पुरातत्व, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे. असं कुठल्या प्रकारचं काम या अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी केलं हे जर मला कळलं तुमच्या माध्यमातून. पण नाशिककर म्हणतात की नाशिकचा जो उड्डाणपूल आहे ही भुजबळांची देणगी आहे किंवा भुजबळांची देण आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो की हा उड्डाणपूल 2009 म्हणजे त्यावेळेस लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये जाहीर होणार होती, त्यावेळेसच्या अगोदर हा उड्डाणपूल मंजूर झालेला होता. त्याची कागदपत्रे देखील आपल्याकडे आहे. याची जी वर्क ऑर्डर आहे याची तारीख आहे 15 जानेवारी 2009. 15 जानेवारी 2009ला या उड्डाणपुलाची वर्क ऑर्डर झाली. या उड्डाणपुलाचं भूमिपूजन केलं का भुजबळांनी? तर हा प्रकल्प या अगोदरच मंजूर झाला होता. फक्त हा पूर्ण झाल्यानंतर त्याचा गवगवा करण्याचं काम या चुलत्या पुतण्यांनी केलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला तुम्ही कामं सांगा, केंद्र शासनच्या माध्यमातून या नाशिक लोकसभेसाठी काय कामं झाली ती सांगा. बरं, तुम्हाला आठवतील ती कामं सांगा.
यामध्ये तुम्हाला आठवतील ती कामं सांगा. नाही, कारण नाशिककर ज्या पद्धतीनं म्हणतायत की कुंभमेळा, त्यानंतर कुंभमेळ्याच्या साठी जो विकास आजूबाजूला झाला हा सगळा भुजबळांनी आणला, उड्डाणपूल भुजबळांमुळे झाला, ही एक भावना आहे नाशिककरांची. उड्डाणपुलाचं तर मी तुम्हाला सांगितलं की जानेवारीमध्ये त्याला मान्यता मिळाली होती 2009 साली, म्हणजे मागच्या लोकसभेच्या अगोदर त्याची वर्क ऑर्डर देखील झालेली होती. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये हा राज्याचा उत्सव आहे आणि म्हणून या अगोदरच्या कार्यकाळात ज्यावेळेस माजी महापौर दशरथ पाटील होते त्यावेळेस खूप विकास झाला. आपल्याला ही नाशिककरांना देणगीच मिळालेली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्या ठिकाणी होत असतात, अनेक आराखडा मोठा त्या ठिकाणी मंजूर होतो असतो. आणि म्हणून मला असं वाटतं त्यामध्ये मी सांगितलं केंद्र शासनाच्या मार्फत या नाशिक लोकसभेमध्ये कुठली कामं झाली. आपण जर बघितलं तर आपला एअरपोर्ट निश्चितच आपले माजी पालकमंत्री व माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांमुळेच झाला, परंतु तो देखील राज्य शासनाच्या पर्यटनाच्या माध्यमातून झालेला आहे. त्यानंतर त्यांचे बोट क्लब हा झाला, हा देखील पर्यटनाच्या माध्यमातून झालेला आहे. मग केंद्राच्या माध्यमातून कुठली कामं झाली. मग आपल्याला वाटतंय की आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळातल्या कामांवर आपल्याला जनता निवडून देईल. आता मला असं वाटतं का आपण जो पूर्ण लेखाजोखा आपल्या पुढे मांडला त्यांनी देखील मांडावा मागच्या कार्यकाळामधला, की आम्ही ही कामं केली. मग लोक ठरवतील कोणी कामं केली. नक्कीच. आणि मिशन लोकसभेच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न असणारच आहे की प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक खासदार यांच्या भेटीगाठी घेणं आणि त्यांच्याकडनं हा लेखाजोखा मांडून घेणं. आपण हा लेखाजोखा मांडलात, परंतु शेवटी जाता जाता विचारावंसं वाटतंय की नाशिक आणि परिसर याला आपण पुढच्या 5 वर्षात कुठं बघताय. ज्या प्रकारे आजची परिस्थिती आहे, जसं मी यापूर्वी सांगितलं की आपल्या नाशिकला मुख्यतः कुठलाही भाग असो, आपल्याला एखादं घर घ्यायचं असेल तरी आपण त्या ठिकाणी अप्रोच रोड आहे का नाही, त्या ठिकाणी शाळा आहे का नाही, त्या ठिकाणी मुलं आपल्या सर्व्हिससाठी जवळ आहे का नाही, ही सर्व गोष्टी जशी चाचपणी करतो तसंच एखाद्या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि आपण ह्या कनेक्टिव्हिटीच्या उंबरठ्याच्या आत आलेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं का यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल, ही होणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात मोठा जर प्रश्न आपल्या संपूर्ण देशासमोर असेल तर हा बेरोजगारीचा आहे. बरोबर. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट वाढेल त्या ठिकाणी बेरोजगारी ही कमी होईल. त्याचबरोबर आपला हा नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भामधल्या अनेक उपाययोजना कायमस्वरूपी करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. ह्या 2 विषय आहे. कामगार क्षेत्रामध्ये देखील इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे, त्यांचेही विषय त्या प्रकारे आपण त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि ज्या प्रकारे आपण विचारलंय की आपण नाशिक कुठं पाहता, तर मला असं वाटतं का मुंबई पुण्याप्रमाणे आपली नाशिकची शिखर ही लवकरात लवकर मुंबई पुण्याप्रमाणे आपण गाठावी अशा प्रकारचा उद्देश ठेवूनच आपण काम यापुढे जर संधी मिळाल्यास निश्चित करू. नक्कीच. तुमचं हे स्वप्न आणि हेच स्वप्न खरं तर नाशिककरांचंही आहे. आणि या स्वप्नाला मूर्तरूप देण्यासाठी पुढच्या पंचवार्षिक निवडणुकांना सामोरं जात असताना आपल्याला जनता स्वीकारते की नाही हे येणारा काळ नक्कीच सांगणार आहे. परंतु मागील 5 वर्षांचा लेखाजोखा आपण मांडलात. आपले खूप खूप धन्यवाद. आणि नाशिक खरं तर आणि नाशिककर याच मिशन लोकसभा कार्यक्रमाच्या अंतर्गत खासदारांचा हा लेखाजोखा आणि खासदारांनी केलेली कामं, त्यांनी सोडवलेले प्रश्न, समस्या आणि दिलेली आश्वासनांची पूर्तता झाली का हे पाहिल्यानंतरच यावेळी मतांच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार आहेत. हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मिशन लोकसभा या कार्यक्रमात इथंच थांबतोय. नमस्कार.